श्री संत बाळूमामा. श्री संत बाळूमामांची जन्मकथा आज आपण ऐकणार आहोत. या कथेने परिवारातील दुःख अडचणी या सर्व नष्ट होतात. चला तर आज आपण बाळूमामांचे पूर्वज याबद्दल थोडी माहिती घेऊया. बाळूमामा निंगबर्गजी देसाई असे बाळूमामांच्या पूर्वजन्माबद्दल म्हणतात. नंतर विजापूरजवळ तेरवी येथे इसवी सन 1156 कोणी महापुरुष आला. त्याने तेथील पाटीलकी मिळवली. त्यांची वंशज ते गाव सोडून बेळगावला जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात आरभावी येथे आले. तेथे पाटीलकी मिळवली. गावातील मारुतीचे ते पुजारी होते. काही वर्षांनी मारुतीची पूजा बेरडांकडे सोपून इसवी सन 1656 या घराण्यातील पुरुष अक्कोळला आले. या मंडळींना आरभावी तसेच आरबाळी अशी दोन आडनावे पडली. यांचे गोत्र बेडक वन्न बन्नेवार. यांचा कुलदेव आरभावीचा मारुती देव आणि कुलस्वामिनी चिंचली मायाव्वा. मूळ पुरुष बेरगुंडी देसाईपासून बाळूमामापर्यंतचे वंशाळ उपलब्ध झालेले आहेत. मामांची पुण्यशील मातोश्री याबद्दल आपण थोडी आता माहिती घेऊया. श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यव्वा. सत्यव्वा म्हणजे संत बाळूमामांची आई. ती भाविक होती. तिचे माहेर आप्पाचीवाडी. आप्पाचीवाडी हे छोटे गाव कागल निपाणी या राष्ट्रीय महामार्गावर पश्चिमेकडे 2 किलोमीटर अंतरावर असून ते कर्नाटकात आहे. हलसिद्धनाथ नामक एक प्रसिद्ध योगी महापुरुषाचे ते एक जागृत क्षेत्र म्हणून त्या जागी प्रसिद्ध आहे. माहेरगावचे हलसिद्धनाथ असल्याने सत्यवांची या दैवतावर मोठी श्रद्धा निष्ठा होती. सत्यव्या पूर्ण शाकाहारी असून विठ्ठलावर त्यांची भक्ती होती. ती एकादशीचे व्रत करत असे. त्या दिवशी त्या अल्पाहारी फराळ करत असे. महापुरुषांचा जन्म म्हणजेच आपल्या बाळूमामांचा जन्म कसा झाला याबद्दल आता आपण थोडी माहिती बघूया. निष्काम कर्मयोगी मायाव्वा व पतिव्रता सत्यव्वा यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलांची योग्यता त्यांनाही ठाऊक नव्हती. शके 1814 अश्विन महिन्यात पहिल्या शुद्ध एकादशी झाली. सत्यव्वाचा उपवास होता. अहोरात्र भजन नामस्मरण तिला आवडत असे. दुसऱ्या दिवशी द्वादशी होती. सर्वांची जेवणे झाली. सत्यव्वाचेही जेवण झाले. ती तृप्त होती. सोमवारचा दिवस होता. दुपारचे 4:23 झाले. सहज सुखरूपपणे ती प्रसूती झाली. मुलगा झाला. विशेष म्हणजे जन्मतः शांत आनंदी असा चेहरा असलेला हा महापुरुष म्हणजेच त्यांचा जो मुलगा आहे तो प्रख्यात पुढे सत्पुरुष होणार आहे. हे साध्या भोळ्या अशा या धनगर कुटुंबाला कसे बरे कळेल. सिद्धपुरुष मातेच्या उदरातून जगत प्रकट झाला. हसत ते त्यांचे रूप दाखवत होते. सर्वांना दिसत होते त्यांचे रूप असे शास्त्रात म्हटले आहे. पुत्ररत्न झाल्यामुळे ते साधे भोळे वडील खूप आनंदात होते. त्यांनी मोठ्या आनंदाने सर्वत्र साखर वाटली. बारशाचा समारंभ झाला. मुलाचे नाव बाळाप्पा असे ठेवण्यात आले. त्यांची विलक्षण बाललीला आता आपण जरा त्याबद्दल जाणून घेऊया. बाळाप्पा सुदृढ प्रकृतीचे होते. त्यांचे खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष नसे. तो हट्टीही नव्हता. त्याचा मोठा भाऊ भैरू. बाळाप्पाचा स्वभाव सर्वसामान्य मुलांहून थोडा वेगळा होता. तो 4-5 वर्षाचा झाला तेव्हा सामान्य माणसांना तो वेडसर वाटते असे. पण काही का असेना तो एकांतप्रिय होता. दंगा मस्करी किंवा वात्रटपणा हे अवगुण तर त्यांच्याकडे नव्हतेच. या बालवयाती तो गंभीर विचार करत बसलेला आढळे. सवंगडी भावंडे माता पिता किंवा नातलग यामध्ये त्यांना रमणे कधीच आवडले नाही. ते एकटे आणि चिंतनशील अशा बाळप्पांच्या सामान्य माणसांना वेडसर वाटणं काही नवलच वाटत नव्हतं. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत रामदास स्वामी सुद्धा बालवयात काही असे दिवस बेपत्ता झाले होते. पुढे ते आपल्या वाड्यातच अंधारात गंभीरपणे चिंतन करत बसलेले आढळले. नारायणा तू कसला विचार करत आहेस असे त्यांच्या आईने त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा रामदासांनी उत्तर दिले, चिंतन करतो या विश्वाशी. छोट्या बाळाच्या एकांतप्रियतेचे उत्तर पाहून जरा वेगळे वाटले होते. घराबाहेरील लोकांनी खुळा बाळू असे टोपण नाव बाळाप्पांना बहाल केले होते. बाळाप्पा ते नेहमी आपल्या लहरीत दिसत असे. त्यांची व्यायामाची पद्धत तर फारच वेगळी होती. दोन्ही पायाने ते मागे उड्या मारणे ही त्यांची कसरत असे. सुमारे अर्धा किलोमीटर एवढे अंतर ते सलगपणे ते उड्या मारत मागे जात होते. उड्या मारण्याची त्यांची ही अशी वेगळीच होती. तो इतरांशी जेमतेम बोले.
घरच्या मंडळीत फारच थोडं मिसळत असे. अशा एकूण प्रकारामुळे बालपणाला त्यांना भूतबाधा झाली का किंवा कोणते वारे लागले आहे का अशी समजूत आईवडिलांना होत असे. त्यामुळे वडील मंडळी मांत्रिकांना बोलवून त्यांच्यावर वेगवेगळे प्रयोग करत असे. तथापि बाळाप्पांना त्याचा त्रासही होत असे. देव ऋषी, ज्योतिषी, बुवा, महाराज यांच्याकडून बाळाप्पाला झालेली बाधा काढण्याचे प्रयत्न होत असे. त्या पायी मामांना म्हणजेच आपल्या बाळूमामांना मिरचीची धुरी देखील त्यांना खावी लागे. ते सर्व सोसत असे. त्यांची तितिक्षा असामान्य होती. बाळूमामांच्या बालपणीतील समग्र हकीकत उपलब्ध नाही. तथापि त्यांचे समवयस्क लोक सांगतात त्यावरून काही माहिती खात्रीलायक मिळाली आहे. लहानपणी बाबळीच्या शिरेवर ही माझी गादी असे म्हणत बाळाप्पा झोपत असे. काटेरी कुंपणावर टेकून बसूनही ही माझी खुर्ची आहे असे म्हणत असे. एखाद्या वृक्षाच्या शेंड्यावर बसून हे माझे शिखर आहे असे बाळाप्पा म्हणत असत. म्हणजेच आपले बाळूमामा. अशी ही बाळूमामांची विलक्षण लीला ही बालपणी होत असे. ह्या बालपणी लीलेवरूनच आपल्याला समजते की हे सत्पुरुष किती महान होते. ह्या महापुरुषांच्या जन्मामुळे आपल्या पृथ्वी तलावरून कित्येकांचे यांनी भले केले आहे. म्हणून आपण सदैव आपल्या ध्यानी मनी आपल्या चिंतनात बाळूमामांचं नामस्मरण करावं. बाळूमामांच्या नामस्मरणाने सगळे चिंता दुःख नष्ट होतात. आणि आज तर त्यांचा एक खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज यांनी मनुष्य रूपात पृथ्वीवर जन्म घेतला आहे. त्याबद्दल सर्वांना बाळूमामांच्या जन्मदिनाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा. चला तर मग सगळ्यांना बाळूमामाच्या नावानं चांग भलं.